100% परफेक्ट असा अगदी रेस्टॉरंट स्टाईल पनीर फ्राईड राईस बनवतो आहे. यामध्ये मी तुम्हाला अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा फ्राईड राईस घरी कसा करायचा याचे एक सिक्रेट टिप सांगणार आहे. आणि आपला फ्राईड राईस मोकळा कसा होईल याकरिता तांदूळ कोणता वापरायचा, पाणी किती घालायचं, किती शिट्ट्या करायच्या, हे पूर्ण मी व्हिडिओत सांगणार आहे. आणि मस्त असा मोकळा छान सगळ्या भाज्या घालून परफेक्ट पनीर फ्राईड राईस घरी कसा करायचा आणि अतिशय सोपी रेसिपी आहे. फारच पटकन तयार होतो. चवीला तर अप्रतिम लागतो. आणि हो, सिक्रेट टिप व्हिडिओच्या शेवटी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये फ्लेवर टेल्स विथ सुखदामध्ये मनापासून स्वागत करते आणि लगेचच रेसिपीला सुरुवात करते. चला तर मग सर्वात आधी आपण 2 वाट्या तांदूळाचा भात करतो आहे. त्याकरिता मी इथे 2 वाट्या बासमती तांदूळ वापरला आहे. तुम्हाला हा वापरायचा नसेल तर तुम्ही कुठलाही वापरू शकता. शक्यतो बिर्याणी किंवा फ्राईड राईसकरिता सुगंधी तांदूळ वापरला की त्याचा भात खूप छान लागतो. आता हे तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवायचे. खूप चोळून धुवायचं नाही आहे. हलक्या हाताने धुवून त्यातलं सगळं पाणी आपण वेगळं करून घेऊया. इथे मी 2 वाट्यांचा भात करते आहे. याकरिता मी मोजून 3 वाट्या पाणी घालणार आहे. तुम्हाला जास्त तांदूळाचा भात करायचा असेल तर तांदूळाच्या अंदाजाने तुम्ही पाणी वापरा. आपण ज्या वाटीने तांदूळ मोजले त्याच वाटीने मी यामध्ये 3 वाट्या पाणी घालून घेतलं आहे. आता आपण यावरती झाकण ठेवून 15 मिनिटाकरिता भिजण्याकरिता ठेवून देणार आहोत. आपला तांदूळ मुरतोय तोपर्यंत आपण भाज्या चिरून घेऊया. आता आपण फ्राईड राईस बनवण्याकरिता ज्याही भाज्या लागतील त्या अशा आपण बारीक चिरून घेणार आहोत. इथे मी 2 गाजर वापरले आहेत. ते मी छान बारीक चिरून घेतले आहेत. आणि एक मोठ्या आकाराची सिमला मिरची छान बारीक चिरून घेऊया. सिमला मिरची चिरताना उभ्या कापांमध्ये आपल्याला ती चिरायची आहे. यानंतर एक मीडियम साईजचा कांदा छान पातळ स्लाईसमध्ये चिरून घेऊया. एक वाटीभर होईल इतकी कांद्याची पात, फक्त पात वापरली आहे, ती आपण बारीक चिरून घेणार आहोत. यामध्ये तुम्हाला अजून काही भाज्या आवडत असतील तर तुम्ही घालू शकता. खूपच सोप्या प्रकारे सांगितली आहे ही रेसिपी, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. फ्राईड राईस करण्याकरिता मी इथे 1 पाव पनीर वापरलं आहे. मोठ्या पीसेसमध्ये चिरून घ्यायचं आणि कोमट पाण्यात ते पीसेस बाजूला ठेवून द्यायचे. आणि सोबतच 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं असं बारीक चिरून घेतलं आहे. सर्व भाज्या चिरेपर्यंत आपला तांदूळही छान मुरला आहे. 10-15 मिनटं झालेली आहेत. आता आपण तो लगेचच कुकरला लावून घेऊया. सगळं पाणी आणि तांदूळ हे मी कुकरमध्ये ओतून घेतलं आहे. या भातात मी आता अगदी मोजून 3 लवंगा घालते आहे. याने भाताला छान सुवास येणार आहे. आणि बस झाकण लावून याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता लगेचच फ्राईड राईस करायला घेऊया. एका पसरट कढईत अर्धी वाटी तेल घालून घेतलं आहे. आणि यामध्ये मी सगळे पनीरचे तुकडे असे टाकून घेऊन छान त्याला परतवून घेणार आहे. मी इथे तळणार नाही आहे. तुम्हाला तळायचे असल्यास तुम्ही पनीरचे तुकडे पूर्णपणे तळून घेऊ शकता. पनीरला मस्त रंग आला आहे. आपल्याला हे सर्व बाजूंनी व्यवस्थित उलट-पुलट करत छान परतवून घ्यायचं आहे. आणि परफेक्ट या डार्क रंगावरती आपल्याला हे पनीरचे पीसेस तळून बाजूला काढून घ्यायचे आहे. आता त्याच उरलेल्या तेलात 1 क्यूब बटर घालून घेणार आहोत. तुमच्याकडे बटर अवेलेबल नसेल तर 1 चमचा साजूक तूप घाला. थोडंसं बटर किंवा साजूक तूप अशा रेसिपीजमध्ये आवर्जून घालायचं, त्यामुळे सुगंध फार छान येतो. आता आपण त्यात बारीक चिरून घेतलेला लसूण, आलं आणि कांदा छान परतवून घेऊ. यामध्ये मी लसूण फार कमी वापरला आहे. याचं कारण मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे. कांदा हा आपल्याला जास्त लाल होऊ द्यायचा नाही आहे. थोडासा परतला की लगेचच सिमला मिरची घालू. गाजर घालून सगळ्या भाज्या व्यवस्थित परतवून घेऊ. सगळ्या भाज्यांना आपण फक्त 2 मिनिटाकरिता परतवून घेणार आहोत. कारण सिमला मिरची ही फार लवकर शिजते, त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही. फक्त त्याचा रंग बदलायला नको. यामध्ये आता आपण शिजवून घेतलेला भात घालून घेऊया. हा मी पूर्ण थंड करून घेतला आहे आणि छान मोकळा करून घेतला आहे. हा सगळा भात आपण छान
सगळ्या भाज्यांबरोबर हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. चला, भात आणि भाज्या छान एकत्र होत आहेत तोपर्यंत पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यावरचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या सगळ्या नवीन-नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील. हा भात आपण 2 ते 3 मिनिटाकरिता छान परतवून घेतला आहे. आता आपण यामध्ये जे तळून बाजूला काढून ठेवलेले पनीरचे तुकडे आहेत ते आपण घालून घेऊ. त्यावर चवीप्रमाणे मीठ घालू आणि सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊ. आपण पूर्वीच भाज्या चिरताना जो 1 वाटीभर पातीचा कांदा चिरून घेतला होता, त्यामधला मी पाऊण वाटी कांदा यात घालते आहे आणि थोडासा गार्निश करण्याकरिता उरवते आहे. यामध्ये 1 मोठा चमचाभर सोया सॉस घालून घेऊया. आता आपण परत एकदा सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊ. सगळ्या चवी भातात व्यवस्थित मुरण्याकरिता अगदी 1 मिनिटाकरिता आपण यावरती झाकण ठेवून घेणार आहोत. बस 1च मिनिटं ठेवायचं आहे. आपण लगेच झाकण बाजूला करून यामध्ये आता 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस घालून घेऊ. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही शेजवान सॉस पण वापरू शकता, पण मी इथे काही वापरला नाही आहे. यावरती तुमच्या आवडीप्रमाणे भरपूर अशी कोथिंबीर घाला. बघा काय मस्त रंगीबेरंगी दिसतोय आपला भात. अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल. आता यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून घेऊ आणि सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊ. आता वेळ आली आहे त्या सिक्रेट महत्त्वाच्या टिपची. एकदम परफेक्ट रेसिपी आहे. मी जेही तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिले ते कृपया पूर्ण फॉलो कराल आणि ही जर टिप तुम्ही वापरली तर 100% तुमचा फ्राईड राईस रेस्टॉरंटसारखा बनेल. आपण या भातात जेव्हा सगळे सॉसेस मिक्स केले, तेव्हाच आपण यामध्ये 1 चमचा लसूण पावडर, गार्लिक पावडर घातली होती. हीच ती महत्त्वाची ट्रिक आहे. आणि लसूण पावडर घरच्या घरी कशी तयार करायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे. तिथे तुम्ही चेक करू शकता. सगळ्या रेस्टॉरंटमध्ये हे जे चायनीज पदार्थ करतात त्यामध्ये विशेष करून ताजा लसूण वापरतात, पण सोबतच लसूण पावडर वापरतात. ही तुम्हाला सहज कुठल्याही स्टोअरमध्ये आरामात मिळेल. या माझ्या ट्रिकनी जर तुम्ही हा राईस करून बघितला तर तुमचा राईस भन्नाट चवीचा बनेल. या पद्धतीने एकदा तुम्ही फ्राईड राईस करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. ही महत्त्वाची टिप तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक छोटंसं लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त गरमागरम पनीर फ्राईड राईस तयार झालेला आहे. अशाच मस्त आणि अगदी हॉटेलमध्ये मिळतो तशा चवीचा, अगदीच कमी आणि घरगुती साहित्यात घरच्या घरी पदार्थ कसा करायचा याकरिता फ्लेवर टेल्स विथ सुखदा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.